राईट, ज्याचं नाव आहे रेस्ट. म्हणजे रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. हे फुल फॉर्म आहे, फक्त नाव फुल फॉर्म आहे. राईट, रिप्रेझेंटेशन्स. राईट, म्हणजे काय? ओके, रिमेंबर हे प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपलचा अर्थ आहे काय बोलतात ना त्याला, गाईडलाईन्स. आता तुम्ही कसं त्याला करणार, सी शार्पमध्ये कसं करणार आहे, किंवा जावामध्ये कसं करणार आहे, किंवा पायथनमध्ये कसं करणार, त्याच्याबद्दल याच्यात तिकडे गोष्ट नाही. फक्त कॉन्सेप्ट आहे. रिमेंबर देर आर 3-4 गोष्ट असतात. एक आहे डिझाइन पॅटर्न, राईट, जे कोड लेवलवरती असतं. डिझाइन पॅटर्न, अल्गोरिथम्स, बबल सॉर्ट असं लिहायचं. अर्थात ते बबल सॉर्ट तुम्ही C++ मध्ये लिहा, तुम्ही सी शार्पमध्ये लिहा, सुडो कोड. त्याचा जो कोड आहे ऑलमोस्ट सेम आहे. कोड लेवलवरती गोष्ट होते डिझाइन पॅटर्न्स आणि अल्गोरिथम मध्ये. आर्किटेक्चर पॅटर्न. आर्किटेक्चर पॅटर्नमध्ये जर कोणी सांगितलं की MVC इज अ आर्किटेक्चर पॅटर्न किंवा MVVM इज अ आर्किटेक्चर पॅटर्न, याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम असतात की हा आहे कंट्रोलर, हा आहे व्ह्यू, हा आहे मॉडेल. पण याच्यावरती कोड लेवलची काय गोष्ट होत नाही. ब्लॉक डायग्राम असतात. 3 लेअर आर्किटेक्चर है ना. आणि लास्टला आहे कॉन्सेप्ट, आर्किटेक्चर स्टाईल. रेस्ट इज अन आर्किटेक्चर स्टाईल. जेव्हा स्टाईल बोलल्यावरती ही फक्त एक स्टाईल आहे. या स्टाईलला आता तुम्ही यू वॉन्ट टू डू इट इन व्हॉट वे. स्टाईल आपण बोलतो ना की हे स्पीकिंगची स्टाईल आहे. तर स्टाईल कोणी असं बोलणार किंवा तसं बोलणार इज ऑल डिपेंडेंट है ना. सर रेस्ट इज अ आर्किटेक्चर स्टाईल. तर या कॉन्सेप्टमध्ये काय, व्हॉट इज अ कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट असं आहे की जेव्हा दोन क्लायंट आणि सर्व्हर, क्लायंट म्हणजे एखादा क्लायंट ब्राउझर असेल किंवा काही असेल, डेस्कटॉप असेल, आणि सर्व्हर, जेव्हा ते लोक आपसात मेसेजेस पाठवतात, राईट, तर रिप्रेझेंटेशन्स मध्ये गोष्ट करा. रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? समजा या क्लायंटने सांगितलं की मी एक बटन क्लिक केलंय आणि त्या बटन क्लिकमध्ये मी तुम्हाला पेशंट ऑब्जेक्ट पाठवणार आहे. तर तुम्ही त्याला रिप्रेझेंटेशन पाठवा. काय रिप्रेझेंटेशन आहे हा? की डेटा इज इक्वल टू पेशंट ऑब्जेक्ट, इव्हेंट इज इक्वल टू क्लिक. अजून काय असेल? हा क्लायंटला बोलायचंय, अरे मला फक्त इंग्लिश समजतं. ठीक आहे, लँग्वेज इज इक्वल टू इंग्लिश. आता हे एक रिप्रेझेंटेशन आहे. हे रिप्रेझेंटेशन असं बोलत नाही आता XML मध्ये रिप्रेझेंट करा किंवा JSON मध्ये. तो काय बोलतोय, रिप्रेझेंटेशन पाठवा त्याला. हे डबल क्लिक कुठं बटनमध्ये केलंय, HTMLच्या बटनामध्ये केलंय किंवा सी शार्पच्या बटनमध्ये केलंय किंवा टच पॅडनी केलंय, ते सर्व गोष्ट करू नका. पण हे एक इव्हेंट आहे जो क्लिक आहे किंवा डबल क्लिक आहे किंवा माऊस मूव्ह आहे. तर अशा प्रकारचं लँग्वेज काय समजतं, इंग्लिश. कुठून आलायस तू, या इंडिया लोकेशन आहे ना. तर ह्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन तो सर्व्हरला पाठवतो. ओके, आणि काय करायचं तुला? ओके, आय वॉन्ट टू डू ऑपरेशन्स इज इक्वल टू ऍड. मला ऍड करायचं याला डेटाबेसमध्ये. ठीक आहे. तर हे एक रिप्रेझेंटेशन आहे, राईट. आणि मग सर्व्हर काय करणार? तोही त्याला रिप्रेझेंटेशन पाठवणार. म्हणजे अच्छा ठीक आहे, आता ऍड केल्यावरती पहिली गोष्ट यू विल नीड की हे सक्सेस झालाय की नाही. तर मी तुला पाठवेल सक्सेस इज इक्वल टू ओके. यू ऑल्सो वॉन्ट टू नो की किती लिस्ट आहे पेशंटचं. ठीक आहे, तर मी तुला डेटा पाठवतो, लिस्ट ऑफ पेशंट्स जेवढे आहेत. अजून सो ही कॅन सेंड अगेन रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन स्टेट ट्रान्सफर. स्टेट मी ही गोष्ट नंतर करतो, पण रिप्रेझेंटेशन पाठवायचं, राईट. तर हा क्लायंट HTML असू दे किंवा काय असू दे, क्लिक क्लिक आहे. हा क्लायंट काही असू दे, पेशंटचा डेटा आहे. फक्त रिप्रेझेंटेशन या क्लायंटच्या बाबतीत की बाबा हा HTML आहे किंवा हे सर्व नाही पाठवायचं त्याला. रिप्रेझेंटेशन आणि स्टेट सुद्धा पाठवायचं त्याच्या संग. स्टेट म्हणजे काय? हा डेटा, हा पेशंटचा डेटा आहे, याला पाठवलं, राईट. परत त्यांनी तुला व्हॉट यू सेंड बॅक डेटा स्टेट. तर ह्याच्या संग डेटा पण असेल, स्टेट. जसं एक्झाम्पल की मला काउंटर इन्क्रीमेंट करायचं आहे. समजा एखादा काउंटर इन्क्रीमेंट करायचा. आता आपल्याला माहित आहे HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल. आपण हे 100दा बोललोय. HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल. कॅन एनीबडी कॉमेंट ऑन दिस? हे जेव्हा मी सांगितलं HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल, याचा अर्थ काय? एनीवन हिअर? येस. येस, HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल. याचा काय आहे, अर्थ काय आहे? आय वॉन्ट सम आन्सर. हा, HTTP हे एक स्टेटलेस प्रोटोकॉल आहे, याचा अर्थ काय?
रिमेंबर स्टेटलेस होता म्हणून आपण या गो हेड येस प्रीती गो हेड. The server not needs to track any information of client. व्हेरी गुड Server state. व्हेरी गुड प्रीती, व्हेरी गुड. प्रीती, हे प्रोग्रामिंग शिवाय अजून काय करू नको. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड विथ युअर हे पार्टचे कॉन्सेप्ट आहेत ना, आणि पार्टचे कॉन्सेप्ट पण आपण सो व्हेरी गुड टू सी दॅट. ओके, सो व्हेरी क्विकली नाव हा क्लायंट आहे. आता जसं मला काउंटर इन्क्रीमेंट करायचं आहे, ठीक आहे, तर मी त्याला एक रिप्रेझेंटेशन पाठवेल इकडं की काउंटर इज इक्वल टू 0 आणि काय करायचं ऍक्शन मध्ये करायचंय इन्क्रीमेंट आणि अजून काय 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 पाठवलं सर्व्हरला. सर्व्हरने काय केलं, ठीक आहे, मी याला इन्क्रीमेंट केलं, काउंटर इज इक्वल टू 1 केलंय आणि सक्सेस आहे आणि काय अजून एक्स्ट्रा. ठीक आहे, आता बघा हे स्टेट. आता मग दुसरं क्लिक आलं, बोलता आता ठीक आहे माझ्याकडे आता काउंटर इज इक्वल टू 1 आहे आता, आणि हे अजून काय क्लिक डबल क्लिक किंवा इन्क्रीमेंट करायचंय. ठीक आहे, आणि परत तो पाठवेल काउंटर इज इक्वल टू 2. काय होतंय आता याच्यात, हा रिप्रेझेंटेशन आणि हा त्याचा स्टेट. म्हणून याला बोलतात रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. एव्हरीवन गेटिंग दिस? प्लीज लेट मी नो. समजलं? येस है ना? Yes, sir. रिमेंबर, क्लिक पण एक रिप्रेझेंटेशन आहे, डबल क्लिक पण एक रिप्रेझेंटेशन असेल, काही गोष्ट रिप्रेझेंट, आणि त्याच्या संग स्टेट. बाबा काय पाठवतोय, कंट्री डेटा. तो मला काय पाठवणार, कंट्री डेटा इन्सर्ट झालाय की नाही, स्टेट. राईट, ओके. मग ठीक आहे, दिस इज गुड. म्हणजे आपल्याला काय वरी नाही करायचंय, काय XML आहे की काय आहे त्याच्याबद्दल ह्यांनी गोष्टच केली नाही. ओके, नाव आता या टाइम मध्ये, इफ यू लुक ॲट दिस करंट टाइम, असं डायरेक्टली सपोर्ट करणारा कोणतं प्रोटोकॉल आहे, तर देयर इज ओनली वन प्रोटोकॉल हू सपोर्ट्स दिस बाय डिफॉल्ट, इज HTTP. HTTP मध्ये आपण रिक्वेस्ट पाठवतो, राईट, आणि आपल्याला रेस्पॉन्स भेटतो. आणि जेव्हा आपण हा रिक्वेस्ट पाठवतो, राईट, याच्यामध्ये भरपूर हेडर्स आहेत जे जातात, राईट. त्या हेडर्स मध्ये पेलोड पण जातं. रिमेंबर काल आपण केलं होतं पेलोड सुद्धा त्याच्यात जातं, राईट. तर काय HTTP बाय डिफॉल्ट रेस्ट होऊ शकते का? फॉर एक्झाम्पल, की जसं मी इकडे केलं google.com किंवा काहीतरी, लेट्स से google.com. ठीक आहे, लेट्स लुक ॲट दिस इन्स्पेक्ट. ओके, नेटवर्क, सो व्हॉट एव्हर. आता बघा ह्याच्यात व्हॉट रिअली हॅपन्स. हा तुमचा रिक्वेस्ट आहे, जसं एक्झाम्पल की लेट अस से हा web.py जे पण आहे, इकडे एक रिक्वेस्ट आहे. आता या रिक्वेस्ट मध्ये हा तर रिप्रेझेंटेशन झालं ना, की हे काय आहे, मेथड गेट केलंय, कुठं जायचंय, google.com ला. हा रिक्वेस्ट हेडर आहे. रिक्वेस्ट म्हणजे जे ब्राउझरनी गुगलला पाठवलेलं आहे, आणि काय लँग्वेज काय त्याला समजतं, English-US, आणि अजून काय, आणि कुकी काय, आणि काय ना काय काय काय. आता हे पूर्ण रिप्रेझेंटेशन आहे, आणि याच्या संग डेटा पण आहे, काहीतरी छोटा मोठा डेटा पण पाठवलेला त्याने, राईट. आणि त्याला सर्व्हर काय पाठवतो परत पाठीमागं, रेस्पॉन्स, की ठीक आहे हा रेस्पॉन्स आहे, हे आहे, कॅशिंग आहे, केव्हा एक्सपायर होणार, काय आणि काय आणि काय, राईट. तर म्हणजे बाय डिफॉल्ट जर तुम्ही HTTP प्रोटोकॉलला बघितलं, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी हे होतंय. जो रेस्ट हा फंडा त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे, राईट. तर याचा अर्थ आहे की आपल्याला काय नवीन बनवण्याची गोष्ट नाही. 50 वर्ष ओल्ड आहे HTTP. जर आपण त्याला फॉलो केलं तर रेस्ट होणार. रिप्रेझेंटेटिव्ह स्टेट ट्रान्सफर विल बी इम्प्लिमेंटेड बाय डिफॉल्ट, राईट. अँड दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली इज वेब API. याच्यामध्ये एक वेब API नावाची गोष्ट आहे. आता हे आहे आपलं नॉर्मल कंट्रोलर. या नॉर्मल कंट्रोलमध्ये रेस्टचा काय फंडा नाहीये. जसं एक्झाम्पल तुम्ही इकडे दिसतायत, यू कॅन सी हिअर, हा ह्याला जेसनच पाठवतोय बस. आता त्यांनी हे नाही सांगितलं मला जेसन पाठव. असं होऊ शकतं, राईट, की तो क्लायंट बोलणार मला तुम्ही ना, मला आय अंडरस्टँड CSV, तर मला CSV पाठवा. तर तो काय इकडे आता हार्ड कोडेड केले तुम्ही रिटर्न जेसन किंवा रिटर्न व्ह्यू HTML, राईट. तर ह्या प्रकारे नाही पाहिजे. व्हॉट हॅपन्स इन रेस्ट हे बोलतो की क्लायंटच्या गरजेनुसार, क्लायंटने सांगितलं मला CSV समजते तर सर्व्हर CSV पाठवणार, क्लायंटने सांगितलं मला XML समजते XML पाठवणार. ह्या प्रकारचं डायनेमिक कॉन्टेंट नेगोशिएशन,
म्हणजे डिपेंडिंग ऑन क्लायंट की मला कोणते कॉन्टेंट पाहिजे ते सुद्धा सपोर्ट केलं पाहिजे. नाही तर काय फायदा नाही याचा. विचार करा ना, इथून रिक्वेस्ट हेडरनी पाठवलंय त्यांनी की मला EN-US समजते आणि तिकडून हिंदीतून आला वेबसाईट, कसं दिसतं? जर मी इकडून पाठवतोय क्लायंट मधून की मला English-US समजतंय, राईट? तर US इंग्लिशमध्ये पाठवा ना. तर हे काय व्हॅल्यूज असेच फुकटाचे नाही पाठवले, राईट? सर्व्हर साईडचा जो डेव्हलपर आहे त्यांनी ह्याला इंटरप्रिट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इकडे जर मी पाठवलेलं आहे गेट, तर गेट म्हणजे काय, डेटा इन्सर्ट नाही करायचं त्याला सर्व्हर साईडच्या प्रोग्रामर. तर हे सर्व जे डेटा आम्ही पाठवतो इकडून, त्या डेटाला घेऊन त्याच्या अनुसार त्यांनी रिप्रेझेंटेशन पाठवलं पाहिजे, राईट? हे सुद्धा एक रेस्टचं प्रिन्सिपल आहे, राईट? सो इफ यू लुक ॲट द रेस्ट प्रिन्सिपल ओव्हरऑल, रेस्ट विकिपीडिया, रिमेंबर कॉन्सेप्ट भरपूर इम्पॉर्टंट आहेत. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर, इट्स अन आर्किटेक्चरल स्टाईल, राईट? गाईडलाईन्स, राईट? आणि त्या गाईडलाईन्स मध्ये काय होते की ते लोक डिस्कस केलं पहिलं क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर, की क्लायंट आणि सर्व्हर मध्ये काही म्हणजे दे हॅव नथिंग टू टॉक, फक्त रिप्रेझेंटेशन पाठवणार, रिप्रेझेंटेशन. स्टेटलेस असायला पाहिजे. म्हणजे मेसेज तुम्ही स्टेट पाठवायचं तर रिक्वेस्ट त्या रिप्रेझेंटेशन मध्ये स्टेट पाठवा, काउंटर इक्वल टू 1. पण सर्व्हरनी स्टोअर नाही केलं पाहिजे क्लायंटचं स्टेट, क्लायंटनी सुद्धा स्टोअर नाही केलं पाहिजे, रिप्रेझेंटेशन थ्रू पाठवा, राईट? आणि अजून भरपूर आहे, राईट? पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, युनिफॉर्म इंटरफेस. याच्यात एवढं जाऊ नका, मी तुम्हाला जस्ट बोलतोय की रेस्ट मध्ये काय. युनिफॉर्म इंटरफेस म्हणजे काय, की समजा एकाने सांगितलं की मला इन्सर्ट करायचा डेटा, तर त्याने सांगितलं मेथड इक्वल टू इन्सर्ट. मग दुसरा डेव्हलपर बोलतो मेथड इक्वल टू ऍड, तिसरा डेव्हलपर बोलतो मेथड इक्वल टू सबमिट. त्याच्याऐवजी कॅन बी पुट युनिफॉर्म इंटरफेस, आणि HTTP त्याला सपोर्ट करते. HTTP बोलते पोस्ट गेट पुट डिलीट. तुम्ही इंडियामध्ये जावा, HTTPचा पोस्ट म्हणजे इन्सर्ट. तुम्ही US मध्ये जावा, HTTPचा पोस्ट म्हणजे इन्सर्ट, राईट? सो व्हॉट आय एम सेइंग इज की हे जे मेथड्स आहेत सबमिट आणि हे जे रेस्टचं प्रिन्सिपल आहे, त्याला जर मला अडॉप्ट करायचं असेल तर मला काही ना काही एक्स्ट्रा कोडिंग करावं लागेल, राईट? एव्हरीबडी गेटिंग गाइज? युनिफॉर्म इंटरफेस. युनिफॉर्म इंटरफेस म्हणजे अँग्युलरच्या डेव्हलपरनी पोस्ट कॉल केलं की इन्सर्ट होणार आहे, अँग्युलरच्या डेव्हलपरनी गेट कॉल केले की गेट होणार आहे, जेक्वेरीच्या डेव्हलपरनी गेट कॉल केले की सर्च होणार आहे. याच्यामध्ये एका सर्व्हरचा प्रोग्रामर आणि दुसऱ्या सर्व्हरच्या प्रोग्रामरमध्ये काय फरक नसायला पाहिजे. एव्हरीबडी सेज क्रड मध्ये पोस्ट म्हणजे इन्सर्ट, गेट म्हणजे सर्च, पुट म्हणजे अपडेट, राईट? युनिफॉर्म, ओके? तर त्याच्यासाठी या लोकांनी एक रेडीमेड कंट्रोलर दिलाय. सो रेस्ट एक प्रिन्सिपल आहे आणि HTTP याला बऱ्या प्रकारे याला सॅटिस्फाय करते. HTTP प्रोटोकॉल याला बऱ्या प्रकारे सॅटिस्फाय करते. तर आपण HTTP रेस्ट करू शकतो का? हा, करू शकतो. आणि याच्यासाठी या लोकांनी एक रेडीमेड कंट्रोलर दिलाय. आता याच्यात 2 कंट्रोलर्स आहेत. एक कंट्रोलर तुम्ही आतापर्यंत युज केला होता, ऍड अ न्यू कंट्रोलर, कुठे गेला? एक होतं जे तुमचं MVC कंट्रोलर, आणि एक आहे API कंट्रोलर. API, वेब API. वेबचा API काय आहे? HTTP, Hypertext Transfer Protocol, whatever, right? Web API. So I'm going to go and add this web API आणि हे मी यूज करणार, right? So I'll say now this is, आपण काय बनवलं ते, पेशंट. So let's say patient API controller. पेशंट API controller. आता जसंच तुम्ही वेब API ऍड केलं की आता वेब API ने सांगितलं भाव आपल्याला सरळ फॉलो करायचं आहे, तर तुम्हाला पहिली गोष्ट इकडे HTTP गेट, पोस्ट, पुट, डिलीट, हे सर्व तुम्हाला युनिफॉर्म इंटरफेसेस भेटले. कॅन एव्हरीवन सी दिस? लेट मी नो. गेट, पोस्ट, डिलीट है ना? म्हणजे याच्यामध्ये आता तुम्ही स्वतःचे ऍड इन्सर्ट नाही टाकू शकत, पहिली गोष्ट, राईट? आणि हे इनहेरिट करते कंट्रोलर बेस पासून, आणि जो तुमचा नॉर्मल पेशंट कंट्रोलर तो इनहेरिट करतो कंट्रोलर पासून, राईट? पहिली गोष्ट. सेकंड, याच्यामध्ये कुठे बघा रिटर्न व्ह्यू, रिटर्न जेसन काही नाहीये. जसं एक्झाम्पल हा लिस्ट ऑफ स्ट्रिंग द्या, आणि यांनी इकडे एक्झाम्पल दिलाय लिस्ट ऑफ स्ट्रिंग. म्हणजे याचा अर्थ की आता हा डेटा काय जेसन मध्ये येणार, काय हा डेटा कशामध्ये येणार, राईट? ते गोष्ट ते आपण बघू. पण हे आता क्लायंटच्या वर डिपेंड आहे. क्लायंट बोलेल की मला जेसन पाहिजे, तुला जेसन भेटेल. मला CSV पाहिजे, तुला CSV भेटेल, राईट? मीन्स फॉर एक्झाम्पल, जस्ट क्विकली टू शो यू, कमिंग टू वेब API. ठीक आहे, तो एक व्हिडिओ नंतर मला आय विल टेल यू टू लुक ॲट द व्हिडिओ. तर आता मी जर ह्याला रन केलं, आता याला रन करण्यासाठी कसं,
नॉर्मली तुम्ही सांगणार कंट्रोलर स्लॅश ऍक्शन नेम, पण इकडं एपीआय स्लॅश कंट्रोलर नेम, हा त्याचा राऊट एपीआय स्लॅश कंट्रोलर नेम. सो इफ आय रन दिस आणि मी सांगितलं एपीआय स्लॅश पेशंट एपीआय, लेट अस सी व्हॉट वी गेट. ओके, मी फक्त गेट कॉल करणार आहे ब्राउझरतून. जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये एंटर करतात, एंटर बटन दाबतात URL मध्ये, फक्त गेट कॉल होतं. बाय डिफॉल्ट गेट कॉल होते, राईट. सो नाव इफ आय गो हिअर, I will put here a debug point and I will say here API slash काय ते patient API. API slash patient API. आता बघा मी इकडे वरती काय गेट वेट काय लिहिलं नाहीये, पण त्याला माहित पडलं अरे हे ब्राउझरतून एंटर केलं, हा गेट आहे, आणि त्याने आपोआप गेट मेथड कॉल केलाय. इज एव्हरीवन गेटिंग दिस? मी काय मेथड नेम नाही लिहिला स्लॅश गेट, त्यांनी डिटेक्ट केलं अरे हा गेट कॉल आहे. लेट मी नो एव्हरीवन गेटिंग दिस? तो डिबग पॉइंट बघा कुठं आलाय. येस सर. है ना, तर आपोआप हा मेथड आला आणि त्यांनी बाय डिफॉल्ट मला डेटा जेसन मध्ये दिलाय. आता ह्याने हा कसं डिटेक्ट केलं की याला जेसन द्यायला पाहिजे? कॉन्टेंट नेगोशिएशन. मी पहिला पण बोललो होतो की इफ यू लुक ॲट द इन्स्पेक्ट आणि लेट मी रन दिस, तर याच्यामध्ये जर तुम्ही नेटवर्कमध्ये गेला तर हा तुमचा रिक्वेस्ट आहे, हा गेटचा रिक्वेस्ट आहे आणि रेस्पॉन्स पण त्याच्यामध्येच आहे. जर तुम्ही हा बघितलं रिक्वेस्ट, तर रिक्वेस्ट मध्ये काय सांगितलं त्याने पहिलं, हा बघा हा रिप्रेझेंटेशन आहे त्याचा रिक्वेस्टचा, की मला गेट कॉल करायचा आहे, कुठला URL आहे, पेशंट URL आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्सेप्ट दिलं. ऍक्सेप्ट म्हणजे ऍज अ क्लायंट मला काय समजतं, मला HTML समजतं, मला XML समजतं, आणि मला आणि हे दोन मला समजतं, ह्याच्याऐवजी मला काही माहित नाही. PNG BNG. आता मग API वेब API काय बोलतो, मी तुला HTML पाठवू शकणार नाही कारण मी UI संग डील करत नाही. जो वेब API आहे तो फक्त डेटा पाठवतो. आणि XML, इकडे आपण XML दिला, XML तो पाठवू शकतो पण XHTML नाही. तर म्हणून तो काय करतो, जेसन बाय डिफॉल्ट जेसन देतो याला, बाय डिफॉल्ट याला जेसन देतो. पण समजा मी हा जर व्हॅल्यू चेंज केलं आणि सांगितलं XML, तर तो मला XML सुद्धा देणार. राईट, कॉन्टेंट नेगोशिएशन म्हणजे तुमच्या रिक्वेस्टच्या अनुसार आता रेस्पॉन्स येणार आहे. तुमच्या रिक्वेस्टच्या अनुसार त्यांनी जेसन दिलंय. तर म्हणून इकडं असं काही कोड लिहिला नाही, जसं आपण पहिल्या याच्यात लिहिलं रिटर्न जेसन, हार्ड कोडेड आहे, हा चेंज होत नाही. आता आपल्याला इफ कंडिशन लिहावं लागेल, राईट. पण इकडे आपल्याला काय करण्याची गरज नाही कारण तो रिप्रेझेंटेशन त्याला समजते, गेट काय, हे काय, पोस्ट काय, राईट. सो इफ यू यूज वेब API कंट्रोलर, यू आर इम्प्लिमेंटिंग रेस्ट. बाय डिफॉल्ट तुम्ही रेस्ट प्रिन्सिपल्स अप्लाय होतात. Everyone getting this, guys? Let me know. Everyone understanding? You know, by Yes. default, येस. it is REST is implemented. So आता what we will do is, आता विचार करा आपला आर्किटेक्चर कसं आहे. आता आपलं आर्किटेक्चर थोडं एक हाइंडसाइट वरती विचार करा, राईट. पहिली गोष्ट, काही व्ह्यू MVC मध्ये नाहीये. सर्व जे व्ह्यूज आहे, तुमचं UI आहे ते आहे अँग्युलर मध्ये. तुमचा तो काय पेशंट HTML सर्व इकडे आहे व्ह्यू, आणि इकडं काही नाहीये. इकडं आता फक्त आपल्याला डेटा पाहिजे. हा जो आहे MVC, हा फक्त मला डेटा द्यायला पाहिजे. तर हा कंट्रोलर यूज करण्याचा काय अर्थच नाहीये, हा जो पेशंट कंट्रोलर आहे, कारण यात इकडून रिटर्न व्ह्यू पण होऊ शकते HTML, ते आपल्याला नाही पाहिजे, राईट. तर म्हणून हा पेशंट, हा API इज अ गुड थिंग, कारण API डज नॉट टॉक अबाउट एनी UI, तो तुम्हाला जनरिक देतो, राईट. सर API. तर आताचे जे आर्किटेक्चर्स आहे त्याच्यामध्ये असं आहे की पूर्ण UI HTML सर्व अँग्युलर किंवा व्ह्यू किंवा रिॲक्ट मध्ये, आणि सर्व्हर साइड मध्ये प्युअर वेब API. अँड दे टॉक इन टर्म्स ऑफ, हा त्याला रिप्रेझेंटेशन देतो आणि तो पण त्याला रिप्रेझेंटेशन देतो. रिप्रेझेंटेशन प्लस स्टेट, हा दोन्ही डेफिनेटली, राईट. तर याचा अर्थ की तुमचा MVC आता फक्त डेटा प्रोव्हाइडर झालाय, बस. याच्यामध्ये UI काही नाही. मीन्स व्हॉट आय एम सेइंग इज, इट वुड बी गुड सेन्स, इट वुड मेक लॉट ऑफ सेन्स टू मूव्ह दिस कोड. हा जो कोड इकडे आहे याला इथून काढून याला इथं ठेवायला पाहिजे. एव्हरीबडी गेटिंग दिस, गाइस? Yes, sir. पेशंट कंट्रोलर नावाची काय गोष्ट, आपल्या पेशंट कंट्रोलर पाहिजेच नाही ऍक्च्युली, कारण आपल्या याच्यामध्ये UI, इफ यू लुक ॲट द व्ह्यू, या व्ह्यू मध्ये असं काय व्ह्यू आहे नाही, ते होम सोम ते त्यांनी बनवलेलं आहे, पण आपलं काय. सो व्हॉट आय विल डू नाव,
हा पेशंट कंट्रोलर मी आता ऑब्सोलेट करणार आहे. ऑब्सोलेट म्हणजे आउटडेटेड. सो आय एम गोइंग टू गो अँड डिलीट ऑल दिस इन अ सेइंग लाईक मी इफ आय वॉन्ट आय कॅन इवन डिलीट दिस. आता मी नाही करणार बट आय कॅन डिलीट दिस. सेकंड डेफिनेटली तुम्ही वेब एपीआय सांगा किंवा काही सांगा, एंडला तुम्हाला एनेबल कोर्स करावा लागेल. तर हे तुम्हाला दिस यू विल नीड राईट. सो आता इकडं काय पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट याचं let us take using patient DB context, right? Enable course साठी पण काहीतरी पाहिजे आणि आपल्याला हा आहे पेशंट जे राईट. आता इथून पोस्ट केल्यावरती आपल्याला काय देणार आहे इकडं रिटर्न. आता बघा मी लेट मी डू लाईक दिस आय ऍक्शन रिझल्ट. ओके आता आय ऍक्शन रिझल्ट राहू द्या राईट. तर पोस्ट केल्यावरती लेट मी पुट इट लिस्ट ऑफ पेशंट. चला लेट्स नॉट नंतर याच्यात करू लिस्ट ऑफ पेशंट्स आणि मी इकडून रिटर्न केलं पॅट्स. आता बघा मी रिटर्न जेसन करत नाहीये, ते मी आता वेब एपीआय वरती सोडलं. त्याला XML द्यायचंय, त्याला काय द्यायचंय ऍक्सेप्ट टाईपच्या अनुसार त्याला जे द्यायचंय तो डिसाईड करणार. आर बी गेटिंग गाईज? लेट मी नो दिस अंडरस्टूड. Yes, sir. है ना? गेटिंग इट राईट? ओके दिस इज हिअर. ओके आय एम सॉरी. छोटीच्या नावाने स्कूल उघडले. जस्ट क्विकली एव्हरीवन गुड न्यूज हे आहे की नेपाळमध्ये पण मी फिनिशिंग स्कूल चालू केलेलं आहे आणि आय एम टाईड अप विथ एनसेल आणि नबील बँक. तर पहिला वर्ष आम्ही कंप्लीट केला फिनिशिंग स्कूलचा आणि आय होप की दुसरं वर्ष पण आपण कंप्लीट करू. एक तिकडं आहे आणि एक बांगलादेशमध्ये पण आम्ही चालू करणार आहे. म्हणजे माझं असं आहे की 2 फिनिशिंग स्कूल आपल्या, एक आहे कोल्हापूरमध्ये, एक आहे UP मध्ये. तो पण एक छोट्या गावाचा आहे आणि हे पण नेपाळच्या एका एकदम म्हणजे डोंगरा साईडचंच गाव आहे ते राईट. आता ऑनलाईन झालं सर्व. आणि बांगलादेशमध्ये पण एक खूप पुअर इलाका आहे जिकडे लिटरली तिकडे पॉवर्टी आहे. तिकडच्या कॉलेजमध्ये एक आहे आणि एक आहे श्रीलंकामध्ये. सो वी आर आणि याच्यामध्ये आता थोडंसं इंडियन ट्रेनर्स पण पार्टिसिपेट करतायत. जस्ट तुम्हाला लोकांना ते पण मला डॉकला बोलायचं आहे. इंडियन ट्रेनर्स म्हणजे आपले इंडियन ट्रेनर्स, नेपलीज ट्रेनर्स जे आता माझ्यासारखे आहेत त्यांना आय हॅव बीन मीटिंग विथ दॅम. ते सेट. सो एक थोडा मला गुड न्यूज आहे की वी आर वर्किंग ऑन दॅट. ओके कमिंग बॅक हिअर. पोस्ट केलं आणि ह्याला डेटा भेटला. आता बघा आता सर्व इज थ्रू कॉन्टेंट नेगोशिएशन. कॉन्टेंट नेगोशिएशन मोठे मोठे शब्द आहेत बट व्हेरी इझी टू अंडरस्टँड. कॉन्टेंट नेगोशिएशन म्हणजे काय? मला काय समजतं इंग्लिश तर मला इंग्लिशमध्ये बोल. मला काय समजतं जेसन, मला जेसन दे राईट. जो क्लायंट बोलतो त्या क्लायंटच्या अनुसार आपोआप हा डेटा पाठवणार राईट. आता थोडंसं अँग्युलर साईडला आपलं फक्त कोड जास्त चेंज होणार नाही. अँग्युलर साईडला व्हॉट वी नीड टू डू इज आपल्याला वेब एपीआय ला पोस्ट करावं लागेल आता, कारण पेशंट कंट्रोलर तर आता गेलं पूर्ण राईट. सो या साईडला आता एपीआयचं कसं असेल HTTP API/patient API. ठीक आहे. सो महेश सर आपले लास्ट इयरचे पोरं जे आता सुटून सर्व गेले तिकडं तिकडं त्यांना थोडंसं 3-4 वर्ष झाले त्यांना पण सांगा की कोल्हापूरमध्ये काहीतरी करा म्हणून. येस सर. बोलू की. येस सर. कोणी पुढे यायला मागत नाही रे. एकदा नोकरी बिकरी लागल्यावरती काय बसलेत आपले. तसे सर ते ज्योती, परत आपला तो हा दत्ता पताडे आणि एक सुलतान म्हणून होता, सुलतान जमादार फर्स्ट बॅचचा. हा हा विकास इरप्पा हे आहेत कॉन्टॅक्ट मध्ये चांगल्या. हे आधी मध्ये ओके येतात, हे लोक येतात आधी. ओके ओके. मी थोडंसं आपण ते ऑर्गनाईज करू ना महेश ना. आणि आता थोडंसं ना डॉक्टर नितीन परांजपे, संजय व्यास हे थोडेसे म्हातारे लोक आहेत बट आय फील दॅट दे विल ऍड लॉट ऑफ व्हॅल्यू त्यांचं. आणि ते विल ऑर्गनाईज सम सेशन्स की आपण कसं काय, कारण म्हणजे समजा आता मी मेन सेशन आता कोणाला बोलू शकत नाही राईट. एव्हरीडे अर्धा तास येऊन घ्या, ते काय होणार नाहीये. बट ऍटलीस्ट त्या लोकांनी समजा SQL घेतलं, लेफ्ट जॉईन इनर जॉईन पण घेतलं, काहीतरी घेतलं तर मला पण आराम होणार राईट. ओके 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 ओके. सो विल सी. ओके सो हिअर गाईज नाव हिअर इट इज. आता बघा मी फक्त URL चेंज केलंय. अगेन गोइंग बॅक. हा आपला पहिला URL होता. आता आपल्याला ते नाही पाहिजे. आपण काय करणार
API slash patient. API, patient API. आता हे पोस्ट कॉल करणार की गेट कॉल करणार हे तर आपोआप फिगर आउट होणार. कसं फिगर आउट होणार? कारण मी इकडे पोस्ट लिहिलाय ना. जेव्हा मी पोस्ट लिहिलाय तर तो इकडे जाणार, पोस्टकडे जाणार. जेव्हा मी गेट लिहिलाय तर तो गेटकडे जाणार. आर वी गेटिंग गाईज? तर हे आपोआप होणार. सो व्हॉट आय हॅव डन, मी आता आजच्या याच्यात मी काही चेंज नाही केलं. मी फक्त कस्टमर पेशंट कंट्रोलर आहे तिकडून हा कोड मी रिमूव्ह करतोय. आता हे गेलं. ह्याची ह्या फाईलचीच गरज नाही ऍक्च्युली. इफ यू रिअली आस्क मी, वी डोंट नीड दिस. रिमेंबर, सर्व प्रोजेक्ट्स मध्ये असं नाही की हे नाही पाहिजे. काय काय प्रोजेक्ट सर्व्हर साईड असतात, त्यांचं युआय सर्व्हर साईडतून बनतं, तर त्या लोकांना पाहिजे असेल. पण आता आपल्या आर्किटेक्चरमध्ये जिकडे प्युअर जावास्क्रिप्ट, व्ह्यू, JS आणि रिॲक्ट आहे, तर फक्त हा डेटा कंट्रोलर जो फक्त डेटा पाठवणार आणि क्लायंट साइडमध्ये अँग्युलर जो फक्त URL कॉल करणार. राईट. आणि पाहिजे रिॲक्टवाला असेल तो पण पोस्ट कॉल करणार, ब्राउझरवाला असेल तोही गेट कॉल करणार. तर सर्वांना आता पोस्ट, गेट, पुट, डिलीट एकदम स्टँडर्ड मेथड झालेत. So what is REST API? In REST API, the client and server talk in terms of representation. How do we implement REST API? By using the Web API template. So you go here and you say add template, and once you use a Web API template, you are implementing REST. Does Web API return view? No. Web API never returns view. You can't say here return view. हे तुम्ही करू शकणार नाही इकडं. Right? So what it returns only data, patient object, supplier object, list, collection, string, right? And then how is the content known? It should be XML or it should be JSON. By content negotiation. The client says, I understand JSON, usko JSON bhej diya. I understand XML, he will send him XML, right? So these are some of the points. Now what I would suggest everyone, go ahead today, add a web API, आणि तुमचा जो प्रोजेक्ट पहिला चालत होता तसंच चालायला पाहिजे. पाठीमागं फक्त काय चेंज झालेलं आहे, वेब API झालंय आणि URL इज नाव API/patient API. आर वी गेटिंग गाईज? पाठीमागं काही चेंज होणार नाही, फक्त पाठीमागं प्युअर वेब API येणार. तर काय आपण हे करू शकतो डेमो? मी आता रन करत नाहीये, आता हा म्हणजे कोड रन होणार, पण रन करायला टाइम लागणार इकडं. बट आय एम शुअर की हे कोड चालणार आहे. राईट. अजून सर्व सेम आहे, एव्हरीथिंग एल्स विल बी सेम. लेट मी नो, कॅन वी डू दिस एव्हरीवन? येस सर. है ना? Yes, sir. आणि मला डिबग पॉइंट दाखवा, असं म्हणजे जसं एक्झाम्पल की आता या प्रकारे पुट अ डिबग पॉइंट हिअर आणि तिकडून पोस्ट कॉल केला असं दाखवायचं. राईट. तर मला समजणार की हा वेब API चा कॉल केलेला आहे म्हणून. ओके. सो जस्ट ट्राय टू शो मी दिस कोड हिअर, ज्याच्यामध्ये आय ऍक्शन रिझल्ट नाहीये, ज्याच्यामध्ये रिटर्न JSON नाहीये. राईट. तो सर्व कोड काढून एकदा एक डिबग पॉइंट दाखवा की सर पोहोचलो इथं. राईट. आणि वन मोर थिंग, मला वाटतं वेब API मध्ये फ्रॉम बॉडी लागणार नाही. हे एकदा समजा तुम्हाला इथं नल ऑब्जेक्ट येत असेल तर एकदा फ्रॉम बॉडी काढून बघा. आय डोंट रिमेंबर, कारण मला आठवतं की वेब API मध्ये ऑटोमॅटिक आहे ते. राईट. पण नसेल तर फ्रॉम बॉडी टाका, आणि समजा येत नसेल तर फ्रॉम बॉडी काढून सुद्धा प्रयत्न करा. राईट. So that is only for today. So today's session was on Web API and Web API REST principles, right? आणि कसं implement करायचं, right? Any questions, guys? Any queries? Yes. No, sir. Okay. Okay, guys, we'll stop for today. My sir, half of तासच करायचं. Okay. Yeah, है ना? ओके सर. Hello, स्टॉप sir. करू रेकॉर्डिंग. Yeah, go ahead. Yes, stop करा sir recording. Yes, someone is speaking. Yeah, go ahead. हे डिस्कशन राहू दे सर रेकॉर्डिंग मध्ये, क्वेश्चन आन्सरिंग. हा, राहू द्या, नो प्रॉब्लेम. हा, कोणाचा काय प्रश्न आहे प्लीज विचारा. तर वेब API मध्ये आता मल्टिपल पोस्ट आपण फंक्शन तयार करू शकतो ना? व्हेरी गुड क्वेश्चन. हा कोण आहे? अभिषेक. अभिषेक, व्हेरी गुड क्वेश्चन. हा, हे क्वेश्चन कोणीतरी विचारायला पाहिजे होतं, and you asked it, right? Let me first put you in green now. This is a very good question to put you in green. Really happy about it. Okay, so good question here. See, for first thing, आता ह्याच्यामध्ये if you see, you can have multiple get. जसं एक्झाम्पल हा गेट आहे विदाउट पॅरामीटर आणि हा गेट आहे विथ पॅरामीटर. पण इकडं फक्त एकच पोस्ट असू शकते. म्हणजे आता हा पेशंट API, हा पेशंट API चा पोस्ट आहे. लेट अस से की आपल्याला डॉक्टरला ऍड करायचं, डॉक्टरचं वेगळं कंट्रोलर बनावं लागेल. आर वी गेटिंग एव्हरीवन? Yes, sir. वन कंट्रोलर, वन पोस्ट, वन पुट आणि वन डिलीट.
मल्टिपल पोस्ट पुट डिलीट होऊ शकत नाही, मल्टिपल गेट होऊ शकतात, मल्टिपल गेट होऊ शकतात. फॉलोइंग एव्हरीवन? येस सर. येस है ना? सर. आता या पेशंटमध्ये तुम्ही ऍड्रेस पाठवू शकतात इन्सर्टसाठी. म्हणजे आता इफ यू रिमेंबर, या पेशंटमध्ये प्रॉब्लेम्स, तुम्ही प्रॉब्लेम्स पाठवा, प्रॉब्लेम्स तर ऍड करू शकतो याच्यात, राईट? पण ते मॉडेलचा पार्ट आहे. पण पोस्ट एकच असू शकते, म्हणजे त्या पेशंटमध्ये त्याचा ऍड्रेस पाठवा, हे पाठवा, एका संघ इन्सर्ट करा. पण समजा सांगितलं, अच्छा ठीक आहे, पेशंट झाला इन्सर्टेड, समजा मला मेडिसिन ऍड करायचं तर, राईट? मेडिसिन ऍड करायचं तर मग तो वेगळा कंट्रोलर, त्याची वेगळी पोस्ट पुट डिलीट, राईट? सो वन कंट्रोलर, a pure REST controller should have only one post method, period. One post method, one put method, one delete method, but it can have multiple get methods. Get मध्ये कुठे किंवा आयडी ने सर्च करतायत, किंवा नेम ने सर्च करतायत, किंवा नेम आणि आयडी ने सर्च करतायत, ते सर्व तुम्ही करू शकता. सर्च मल्टिपल होऊ शकते, but CRUD ऑपरेशन, CUD, create, update and delete, can be only one per controller. One per API controller. Does that answer your question, Abhishek? येस सर. Right? Remember, या प्रकारचे questions is what will take you to a senior level. जेव्हा तुम्ही जाणार तर जेव्हा सिनियर संग डिस्कशन होणार तर या प्रकारचे पाहिजे. ओके गाइज, सो थँक यू व्हेरी मच. विल स्टॉप हियर. ओके, थँक यू. ओके, एनी अदर क्वेश्चन बिफोर आय एंड? कोणीतरी आलाय, एक मिनिट. Yes, any other questions, Mahesh sir? Thank you. ओके ठीक आहे सर, मग स्टॉप करू. येस.